शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ 17 जानेवारीला पार पडणार आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे। कार्यक्रमास राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणेचे संचालक डॉक्टर आशिष लेले व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू DT शिर्के यांनी दिली। नमस्कार। शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात 17 जानेवारी 2025 या दिवशी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे। या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री CP राधाकृष्णन सर असणार आहेत। या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL चे संचालक डॉक्टर आशिष लेले हे आहेत। तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या दीक्षांत समारंभाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या दीक्षांत समारंभामध्ये 51,492 इतक्या पदवींचं वितरण होणार आहे। त्यापैकी 14,269 पदवी इन पर्सन म्हणजे उपस्थित त्या प्रदान होणार आहेत आणि 37,223 या पदव्या या ज्या आहेत त्या अनुपस्थित आपल्याला प्रदान करत आहोत। आपण या वर्षीच्या राष्ट्रपती सुवर्ण पदकाचे मानकरी म्हणून श्री बंडू राजू कोळी हे डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिस्ट्रीचे विद्यार्थी त्याचे मानकरी ठरलेले आहेत आणि यावर्षीचे माननीय कुलपती सुवर्ण पदक ज्यांना मिळालेलं आहे त्या श्रीमती नोरोना क्रिशा अल्दा मानसशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना बहाल करण्यात येत आहे। एकंदरीत शिवाजी विद्यापीठाची 61व्या दीक्षांत समारंभाची तयारी जवळजवळ पूर्णत्वास येत आहे। मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की या दीक्षांत समारंभामध्ये उपस्थित राहून जे मार्गदर्शन आपल्याला या राज्याचे माननीय राज्यपाल करतायत आणि प्रमुख अतिथी सन्माननीय अतिथी करतायत त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।